नाशिक जिल्ह्याला सलग 2 दिवसापासून अवकाळी पावसाचा तडाखा बसतोय। निफाड, सिन्नर, देवळा, नांदगाव, मालेगाव आणि दिंडोरी तालुक्यामध्ये 30 ते 40 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष आणि कांद्याचे आणि उभे असलेल्या गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सांगलीच्या जत तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे द्राक्षबाग शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जत तालुक्यातील नुकसान झालेल्या द्राक्ष शेतीची आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी पडळकर यांनी तात्काळ अधिकाऱ्यांचा फोनवरून पंचनामे पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील ढवळपुरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, त्यामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, भुईमूग, तूरसह ज्वारी, बाजरी पिकांचं मोठं नुकसान झालं। राज्यातील 11 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला। या पावसामुळे जवळपास 7 हेक्टरवर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। त्यामध्ये गहू, हरभरा, कांदा आणि आंबा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।